आणि या क्षणी शरद पवार बोलतायत, थेट पाहूयात. संताध्यक्ष यांचा त्यांनी आज आपल्या पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांना फसवण्याने जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते, संघटनेचे पदाधिकारी आणि मित्रांनो, गेली अनेक वर्ष वजन आपल्याबरोबर काम करत होते. मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना संधी दिली आणि 5 लाखापेक्षा सुद्धा अधिक होतं त्यांनी घेतली आणि थोडक्यात त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळामध्ये काही स्थानिक प्रश्नाच्यामुळं ते पक्षापासून बाजूला गेले, संघटनेपासून बाजूला गेले, तरी सुद्धा नेतृत्वाशी संपर्क हा त्यांनी सतत ठेवलेला होता. आणि म्हणून आम्ही लोकांनी सुचवलं की लहान सहान स्थानिक प्रश्नानं राजकारणामध्ये असं एकदम टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. जे आपलं घर आहे त्या घरामध्ये तुम्ही यायला हवं आहे आणि ती तयारी त्यांनी यापूर्वीच केलेली होती. आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुकीचा कालावधी जाहीर झाला. मला असं वाटतं की मी हे दुसऱ्या का तिसऱ्या टप्प्यात येत आहे, 4थ्या टप्प्यात येत आहे. याचा अर्थ अजून 1 महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ आहे. संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेकांची इच्छा आहे की लोकसभेला निवडणूक लढवावी. डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अनुकूलतेचं कसं होईल याची काळजी घेतात. जयसिंगराव त्यांचं तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्कामच होता. ते जातात त्या गावात झोपतात, जागा नसेल तर देवळामध्ये मुक्काम करतात. जवळपास एका दिवसामध्ये 10 गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. अशा अनेकांच्यामध्ये आज लोकसभेला जाण्याची तयारी आहे. पण शेवटी पक्षाची जी वरिष्ठ कमिटी आहे तिची बैठक ज्यांच्या बोलवतील आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तो होईल. मला एका गोष्टीचा आनंद आहे की वर्धन सोनवणेंनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. 20 जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली ती कमतरता दूर करून यश संपादन करण्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. ही जी भूमिका त्यांनी मांडली त्याबद्दल त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. हा जिल्हा जरी दुष्काळी असला ते वाहत असतात. पुरोगामी विचाराचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हे जिल्हा या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये, संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. इथं विचाराला पाठिंबा देतात.
मला आठवतं की आमचे एक सहकारी होते, ते हल्ली आहेच नाहीत, पण ते नगरचे होते, आणि बबनराव ढाकरे एक निर्भया कार्यकर्ता होता. जिल्ह्यामध्ये गेले, वीरमध्ये निवडणुकीला उभे राहिले. त्यांचा जिल्हा अहमदनगर, पाथर्डी. पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीर जिल्ह्याचे जनतेने त्यांना शक्ती दिली, त्यांना फासवलं. अशा अनेक उदाहरणं वीरची ही सांगता येतील. मला आठवतं आहे की 1980 साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो आणि निवडणुका लागल्या. तो वीर जिल्हा असा आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे आमदार मी सांगितले की या जिल्ह्यात निवडून दिले. हा विक्रम केला या जिल्ह्याने. आणि म्हणून या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे, दुष्काळात आहे, अनेक समस्या आहेत, पण विचाराच्या बाबतीत तिथं दुष्काळ नाही. विचाराच्या बाबतीत पुरोगामी भूमिका हा घेणारा हा जिल्हा आहे. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू. पुन्हा वीरचं जे एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचारानं आपण कामाला लावून पक्ष मजबूत करू. त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल याची मला खात्री आहे. मी बजरंग एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.